मी श्वेता, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आता दुपार झालेली आहे आणि स्वयंपाकाचा टाइम झाला आहे। तर इथे मगाशी भाज्या आल्या होत्या, तर वटाणा आणि पावटा मी घेतलेला आहे, तर तोच आता सोलतीये। तर शौर्य आलेला आहे स्कूलवरून, तर बघा त्याचं काय नाटक चाललंय। तर स्वरा गेलेली आहे स्कूलला। तर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला माझे रोजचे जे डेली ब्लॉग असतात ते पाहायला मिळतील। मग याच्यामध्ये कधी कधी मी रेसिपी पण शेअर करते, त्यानंतर माझं जे दिवसभराचं काही रुटीन आहे ते पण असतं काय। त्यानंतर मुलांसोबत घालवलेले क्षण वगैरे असं वेगवेगळे कंटेंट असतात माझ्या चॅनलवर। दाखवते। तर तुम्हाला ते कसे वाटतात ते नक्की सांगा। तर आता दुपारचा स्वयंपाक करायचा आहे। तर पावटा आणि वटाणा मी आणलेला आहे, आता त्याचाच भात बनवायचा आहे। स्वराला असं मसाले भात खूप आवडतो आणि तिचं स्कूल आज अर्धच आहे, मग ती येईनच थोड्या वेळात। इथे शौर्य बघा, त्याचं काय काय खेळ चालू आहे तुम्हाला दाखवते। तर शौर्याचं साबणाचं घर करायचं चालू झालं। आता त्याची दीदी त्याच्या सोबत नसते दुपारी, त्याच्यामुळे मग असं काही ना काही चालू असतं त्याचं। थोडं कंटाळला की परत एकदा बाहेर जाऊन राऊंड मारून येतो। तर आज म्हटलं की मला साबणाचं घरच बनवायचं, सगळे साबण घेऊन बसलाय। काय बनवले तू? कोणाला बनवले घर एवढं मोठं? गाडीला? आणि मला? केवढं मोठी बिल्डिंग आहे शौर्याची। वाव, पडेल बाळा ते पायावर। बघू कशी जाते गाडी। छान आहे तुझी गाडी। तर तो पावटा सोलला होता त्याचाच मी इथं भात बनवायला लागलेली आहे। तर स्वरा पण आता 3 वाजता येईन जेवायला, तर तिला असा भात खूप आवडतो। तर आज लाईटलीच बेत आहे आणि इथं बनवलेले आहे काकडी, कांदा, टोमॅटोची मस्त कोशिंबीर इथे। तर आता जेवण करायचं बाकी आहे आणि मसाले भात हा गरमागरम छान लागतो। तर इथं आहे छानपैकी गरमागरम पावटा भात आणि काकडीची कोशिंबीर। तर या सगळ्यांनी जेवायला। नमस्कार मित्रांनो, मी श्वेता, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता संध्याकाळचे 8 वाजत आलेले आहे। तर आज दुपारपासून पाऊस आणि हजेरी लावलेली आहे, तर पाऊस खूप सारा पडत आहे। इथं स्वरा आणि शौर्य मस्त खेळतात आहे, तर मला आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे। इथं स्वरा आणि शौर्य छान घसरकुंडी करून खेळतात। तर चला मग मी आता किचनमध्ये स्वयंपाक करायला चाललेली आहे, यांचा खेळ असाच चालू राहील। तर मी इथे रात्रीचा स्वयंपाक बनवत आहे। तर संध्याकाळच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी बनवते। म्हणजे आता मी जसं सुट्टीवरून आले तसं ठरवलं की रोज रात्री आपण ज्वारीची भाकरी खायची, तर इथं मी भाकरीच बनवत आहे। तर मला कधीच भाकरी आवडत नव्हती, पण म्हटलं आपण आता आपलं जसं एज वाढत आहे त्या हिशोबाने आपल्या आहारात पण बदल केले पाहिजे, म्हणून आता एक टाइम ज्वारीची भाकरी खायचं ठरवलं आहे। तर स्वराला पण मी आता भाकरी खायला शिकवते आणि शौर्याला तर असं आपण वरण वगैरे करतो त्याच्यामध्ये भाकरी चुरून देते। तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ती खूप चांगली आणि पौष्टिक आहे आणि संध्याकाळी पचायला सुद्धा ती हलकी असते। आणि बाजरीची जी भाकरी असते ती मी चिकनची भाजी केल्यानंतर करते, कारण चिकनच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी अप्रतिम लागते।
तर आम्हाला नेहमी गरमागरम जेवण करायची सवय आहे, त्याच्यामुळे जेवायला बसायच्या हिशोबाने मी स्वयंपाक करत असते. तर भाकरी होईपर्यंत मी इथं तुरीची डाळ शिजायला लावली आहे आणि भात तर झालेलाच आहे. तर भाकरी होईपर्यंत डाळ शिजते आणि मग शेवटी राहते ती सुक्की भाजी. भाकरीसोबत काय खायचं असा विचार करून माझ्या डोक्यात एक आयडिया आली की आपण आज मस्त असं सुक्कं बेसन बनवू, की ज्यामध्ये लसूण, मिरची, कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता, जिरं आहे ते वाटायचं. तर इथं मी बेसन पीठ भिजवलं आहे आणि टोमॅटो, कोथिंबीर, कांदा वगैरे चिरला आहे. तर सुरुवातीला अशी खमंग फोडणी दिलेली आहे. तर हे सगळं परतल्यानंतर टोमॅटो पण तेलात शिजवून घेतलं आहे आणि जे बेसन पीठ आहे ते थोडंसं घट्टच ठेवलं आहे, कारण थोडंसं आपल्याला सुक्कं बेसन बनवायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर बेसन बनवताना आपण कोथिंबीर जेवढी घालेन तेवढी त्याची चव छान येते आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर आता हे वाफेवर शिजू द्यायचं आहे. तर इथं माझं बेसन बनवून झालेलं आहे. त्याच्यानंतर ज्वारीच्या भाकरी पण झाल्या. ते तर वरण साधंच केलेलं आहे, त्याला फोडणी वगैरे दिलेली नाही आहे. तर असं वरण शौर्याला पण आवडतं. त्यानंतर कुकरमध्ये आहे भात. हा आहे दुपारचा पावटा भात, तो गरम केला आहे. आणि लास्टला आहे आपलं सुक्कं बेसन. तर आताच आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि शौर्याचं बघा अजून पण साबणाचाच खेळ चालू आहे. वाव. तर चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. गुड नाईट सर्वांना. गुड नाईट. बाय. काळजी घ्या. थांब. गुड नाईट. बाय बाय. तुमची राजा बा.